सर्वप्रथम या झूम मीटिंगमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन साजरा करत आहोत. त्यानिमित्त अशा शहरातील लोक आपण साजरा करत असताना सर्वप्रथम आणि अशा महान व्यक्तीला अभिवादन करावं या उद्देशाने त्यांच्या प्रतिमेला पुष्प आपण वाचून श्रद्धांजली दिली. रोजी रामेश्वर त्यांचं हरपलं हे कुटुंबाची जबाबदारी किंवा भावना आणि त्या वयात त्यांच्यावरती कुटुंबाची जबाबदारी आली आणि म्हणून आपण एक काहीतरी हातभार करावा त्या उद्देशाने त्यांचा विकास होता आणि मग त्यांनी मदत करायचं ठरवलं आणि त्या लहान देऊन किंवा लहान काही कामं करून आपल्या कुटुंबाला मदत करायचं त्या लोकांना आपण केलं. शिक्षित घेण्याचा आम्ही त्यांना गणिताची आवड विशेष आवड होती आणि म्हणून प्राथमिक शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण असे झाले टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी प्रवेश घेतला. आता त्या इकडे संपन्न होत होते पण त्या व्यवसाय किंवा त्यांच्या वाढाचे व्यवसाय हा नावाचे महत्व होते एका गावामध्ये संमतीमध्ये नावाची आणि मग ते उदरनिर्वाह चालायचं. अतिशय होतं अतिशय गावामध्ये आणि मग शिक्षणाची जिद्द इच्छा शिकायची असं अशा अनेक गुणामुळे अंतिम तारा किंवा वेळेचे असं म्हणतो असा एक तारा कुठून दिला हाती घेतला. त्यामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर काम करत असताना देशाला त्या मोठ्या ताऱ्या त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असून त्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलं आणि देशाच्या सुरक्षेची प्रभावी काही अंमलबजावणीचं धोरण आखलेली आहे. DRDOमध्ये काम करत असताना मेन बॅटल बँक अशा पद्धतीने त्यामध्ये सुरुवात केलं. त्याचबरोबर लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजे असे हलक्या वजनाचं शस्त्र वाहून घेणारं विमान तयार करायचा प्रयत्न केला. अनेक युद्धामध्ये घेतलेली आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी अजिबात प्रयत्न केला. आणि योगा होता की जे करत असताना लहानपणी पाहिलेलं स्वप्न होतं की मला वेगवेगळ्या विमानात बसणार करावं आणि म्हणून मला त्याचा खेडेगावातला हा पहिला व्यक्ती पहिला मुलगा म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम यांनी उच्च शिक्षण घेऊन विमानाचा प्रवास केला. सर्वांना अभिमानास्पद गोष्ट आहे. आपण जर स्वभाव पाहिला विज्ञानाची नावाचा विद्यार्थी मुलगा संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि लीना वाजवणे किंवा गीता पाठवून करणे गीता पाठन करणे अशा अनेक छंद होते. त्याचबरोबर मुलांशी गप्पा मारणे त्यांचा विचार असतो होता की जर त्यातूनही हे सुद्धा आपल्याला विज्ञान सांगतो स्वतःला कधीच कमी घेतला का कारण वादळामध्ये मोठे मोठे 100 पडतात पण त्याच वादळामध्ये अनेक लहान लहान गवत मात्र टिकून जातात. अशा पद्धतीने जर माझा स्वतःचा नियोजन असेल माझ्याकडे अमर आहे माझ्याकडे ते नाही हे नाही अशा प्रकारे विचार टाकत असताना अब्दुल कलामांनी नेहमी विचार मांडला की जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला जे आहे त्याचा आपण किती चांगला वापर करून घेऊ शकतो
आपलं सामाजिक सर्व वैयक्तिक जीवन त्यामध्ये कसं आपण चुकवू शकतो याचा जरूर विचार करावा. म्हणजे अनेक अर्थाने त्यांच्या प्रत्येक विचारांमध्ये त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी बोध दडलेला आहे आणि तो आपण घेतला तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन हे सफल लक्षात राहणार नाही. अशा प्रकारे प्रेरणा देणारा व्यक्तिमत्व आणि म्हणून आपण त्यांच्याविषयी विचार केला तर कशावर जाऊ शकतो किंवा शिकायची वाचन हा विषय ठेवला होता आणि म्हणून त्यांचा दिवस वाढदिवस हा वाचन प्रेरणा देणे म्हणून आपण साजरा करतो. त्या संदर्भामध्ये जे आपले शिक्षक आहेत त्यांना आपण विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हेच गुरु ग्रंथ हा असा खजिना आहे की ज्याचा जितका उपयोग आपण करून घेऊ तितके आपणच समृद्ध होत जाऊ. गणित, विज्ञान, औषधशास्त्र, अंकशास्त्र, जन्म मृत्यू, वैद्यकशास्त्र इत्यादी विविध विषयांवरील ग्रंथ एकत्रित पाहिले तर ग्रंथाचे स्वतंत्र व वेगळे विश्व आपल्या समोर उभे राहिल्यासारखे वाटते. ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. बालवयात सांगितलेल्या गोष्टींचा आपल्यावर कळत न कळत परिणाम होत असतो. सगळ्या लहान मुलांप्रमाणे मला सुद्धा आजीकडून गोष्ट ऐकायची सवय होती. पण मला काल्पनिक गोष्टी ऐकण्यापेक्षा खऱ्या आजीच्या लहानपणीच्या गमती ऐकायला विशेष आवडायच्या. मग त्यात ओघाने यात्रेच्या, गंगेला पूर आल्याचा अशा वेगवेगळ्या गोष्टी असायच्या. तिच्यामुळे मला संस्कृत श्लोक, रामरक्षा, मनाचे श्लोक, पसायदान हे बालवयातच पाठ झाले. आपल्या भारतीय ग्रंथांनी परदेशी संशोधकांना सुद्धा भुरळ पाडली. हठयोगी साधू आपल्याला जादूगार वाटतात, परंतु त्यामागे अनेक ग्रंथांचा त्यांचा अभ्यास असतो. ग्रंथांचं सामर्थ्य शब्दात सांगायला कदाचित माझा अभ्यास कमी पडेल. एवढे बोलते आणि थांबते. थँक्यू. माझे नाव स्तुती खाडे. माझ्या भाषणाचा विषय आहे राष्ट्रपती कालखंड. डॉक्टर APJ कलाम राष्ट्रपती कालखंडात 2002च्या निवडणुकीत मतदारांच्या मतांनी लक्ष्मी सहगल यांनी मिळवलेल्या मतांना मागे टाकीत कलाम यांना राष्ट्रपती केले. कलाम भारताच्या प्रजासत्ताक देशाच्या 11व्या अध्यक्षपदावर यशस्वी ठरले आणि 25 जुलै रोजी शपथ घेण्याआधी राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झाले. ज्यांना राष्ट्रपती बनवण्यापूर्वी भारतरत्न भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळवला आहे. असे कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. यापूर्वी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि डॉक्टर जाकीर हुसेन 1963 हे आदिल भारतरत्नाचे लाभुकते व भारताचे राष्ट्रपती झाले. कलाम हे राष्ट्रपती भवनावर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते. एवढे भाषण संपवले. ठीक आहे. अनिकेत साबळे या ठिकाणी वाचन काय असेल या ठिकाणी सादर करत आहे. Good morning everyone. Myself Aniket Sabre, studying in 12th standard. Today we are celebrating birth anniversary of Dr. APJ Abdul Kalam as a Vachan Prerna Din. Today I am going to flash on Kalam's contribution of Kalam in science and technology field. A great scientist, people, president and fundamental teacher Dr. APJ Abdul Kalam has been the driving force behind many cutting-edge technologies in India. From satellites to local healthcare, his contribution will always be worthy of mention when we talk of science and technology in India. He was the project director in ISRO to help develop India's first indigenous satellite launch vehicle. At a time when India has hardly dreamed of its own satellite launch vehicle, SLV, Dr. Kalam's efforts and hard work for over a decade made it possible for us to develop our first indigenous SLV third injected Rohini satellite in the near orbit in July 1980, making India an exclusive space club member.
He also became the project director for 2 missile projects whose aim was to develop ballistic missiles from the technology of the successful SLV program. After the success of the SLV program, Dr. Kalam also became the director of 2 projects, Project Devil and Project Valiant. In the 1970s, the goal of Project Devil was to produce a short-range surface-to-air missile. Although discontinued in 1980 without achieving full success, Project Devil led to the later development of the Prithvi missile. Thank you. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा सेलिब्रेट करतो आणि हा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन या प्रकारे आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत. आता वाचनासाठी प्रेरणा देणे हे विद्यार्थ्यांना आपण प्रेरणा द्यायची आहे का, तर याच्या पाठीमागे खूप असं मोठं कारण आहे. यामुळे काय होतं, याचे काही बेनिफिट्स आहेत की त्या ठिकाणी मुलांची स्मरणशक्ती वाढते, नॉलेज वाढतं, त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा उपयोग, त्या ज्ञानाचा उपयोग पुढे होतो त्यांना. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फील्डमधून जे काही नॉलेज त्यांना मिळणार आहे ते विद्यार्थी खरंच निश्चितपणे त्याचा वापर करतील. तर डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हा वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचा प्रास्ताविक या ठिकाणी झालेला आहे. तर डॉक्टर कलाम यांचा जो मेसेज आहे तो नवयुवक जे आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, तर आपण थोडक्यात या ठिकाणी कलामांचा जो मेसेज आहे तो मेसेज आपण या ठिकाणी पाहूया. काय मेसेज आहे त्यांचा. The first glance, but not satisfying in the long vision. The challenge, therefore, my young friends, is that you have to fight the hardest battle which any human being can ever imagine to fight, and never stop fighting until you arrive at your destined place. That is the unique view. To get the unique view, it's a big battle. The battle means you don't need to take a gun. The battle means you have to have 4 unique things. 4 unique tools you must have in that battle. One is you have to set the goal. The second one is acquire the knowledge continuously. And third one is a hard work with the devotion. And fourth is perseverance. Where there is righteousness in the heart, where there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony in the home. When there is harmony in the home, there is harmony, there is an order in the nation. When there is order in the nation, there is peace in the world. Leader must have a vision. Without a vision, you will not be a leader. So leader must have a vision. Leader must be able to travel into an unexplored path. Normally tendency to travel the, well laid out path. But the leader, he takes a path of untraveled path. Leader must know तर अशा प्रकारे हा कलामांचा आज आवाज येतोय ना? येस येतोय. बोला. आज आपल्या विद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण हा ऑनलाईन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करीत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत असतो. त्यामध्ये आपण देखील सहभागी झालेलो आहोत. काही विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचे विचार डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संदर्भात त्या ठिकाणी मांडलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांचे आणि काही सहकारी बांधवांनी देखील त्या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल आपणास माहिती दिलेली आहे.
आपणा सर्वांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे थोर शास्त्रज्ञ. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात अगदी साध्या ग्रामीण भागामधून झाली आणि उच्च शिक्षण घेऊन देश सेवेसाठी त्यांनी एक वेगळा उपक्रम किंवा वेगळं काम केलं, ते म्हणजे संशोधन. निरनिराळ्या प्रकारचे संशोधन त्यांनी या भारत मातेला समर्पित केलेले आहे आणि अशा ह्या एक महान शास्त्रज्ञाचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होत आहे. ही एक आनंदाची बाब त्या ठिकाणी आहे. विद्यार्थ्याला वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, तरच तो त्याचे विचार मांडू शकतो आणि विचार मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळायची असेल तर ते मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल किंवा अन्य ज्या भाषा असतील त्या भाषामध्ये त्याला वाचता आलं पाहिजे. हे एक महत्वाचा उपक्रम या शासनाने त्या जन्मदिनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून आपण देखील शाळा जरी बंद असले तर शिक्षण थांबलेलं नाही. ते शिक्षण चालू राहण्यासाठी आपण ऑनलाईन या मार्गातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण संपन्न करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे जसे एक शास्त्रज्ञ होते त्याचप्रमाणे ते एक या स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती होते. कारण भारतामध्ये ते सर्वोच्च असणारे एक पद डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी भूषवलेला आहे आणि तो कालखंड अतिशय चांगल्या प्रकारचा असा या राष्ट्रपती पदाला देखील त्यांनी पूर्णपणे पार केलेला आहे. त्यांना शिकवणे हे विशेष आवडत असल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त आपले ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत, मग ते विद्यार्थी उच्च शिक्षित असतील, लहान असतील, लहान मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत देण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या कालखंडामध्ये केलेला आहे. म्हणून असे शास्त्रज्ञ फार मोठीत होतात जे सामाजिक, राजकीय आणि त्यांच्या असणाऱ्या मूळ व्यवसायाशी जोडून असणारे असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची माहिती एक अग्निपंख म्हणून जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची दिलेली सर्वांनी वाचण्यासारखी आहे आणि त्यातून खूप काही घेण्यासारखं आहे. अनेक संशोधन त्यांनी त्या ठिकाणी केलेले, त्यांना मिसाईल मॅन म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखलं जातं. असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपल्या देशासाठी एक अतिशय महान अशा प्रकारची व्यक्ती ज्या होऊन गेलेले त्याच्यामध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांना भारतरत्न पुरस्कार असेल किंवा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील त्या ठिकाणी केलेलं होतं. असे हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिन आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून भारतामध्ये या ठिकाणी संपन्न करीत आहोत. या निमित्ताने आपला जे विचार मांडण्याची संधी आपण सर्वांनी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांची मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम साबळे सरांनी, साठे सरांनी किंवा सहकारी बांधवांनी जो घडवून आणले. शाळा बंद पण शिक्षण चालू या अंतर्गत या ठिकाणी आपण आपल्या विद्यालयामध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून झूम ॲपद्वारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरी केलेली आहे. या ठिकाणी साबळे सर, तिरके सर, त्याचबरोबर साठे सर यांनी अतिशय सुंदर अशी माहिती देऊन मुलांच्या विचारामध्ये भर घालण्याचं काम केलेलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार आपल्यापर्यंत मांडण्यासाठी आपण वाचन प्रेरणा दिन हा कार्यक्रम आपण आपल्या झूम ॲपद्वारे आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या कार्यक्रमामध्ये मुलांनी पण छान असे आपले सुंदर विचार मांडलेले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन, मनापासून स्वागत. यामध्ये इयत्ता 6वीची विद्यार्थिनी श्रुती खाडे, त्याचबरोबर 12वीची विद्यार्थिनी साक्षी वाघमारे, त्याचबरोबर साबळे सरांचा चिरंजीव इयत्ता 12वी मधील अनिकेत साबळे यांनी अतिशय सुंदर असे विचार मांडून या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची माहिती सांगितलेली आहे. शत्रू राष्ट्राच्या लष्करी भीतीला भीक न घालणारा व क्षेपणास्त्र युगातील सक्षम भारत बनवण्यात
मोलाचे योगदान देणारे माजी राष्ट्रपती, त्याचबरोबर मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे. त्या जयंतीला विनम्र असं अभिवादन या झूम ॲपद्वारे आपण सर्वांनी मनापासून या ठिकाणी भाग घेतलेला आहे. यामध्ये माननीय श्री सिरके सर, त्याचबरोबर आमच्या भगिनी मोरे मॅडम, गायकवाड मॅडम, काळे मॅडम, त्याचबरोबर आमचे सहकारी ताटे सर, काशीद सर, भांडवलकर सर, गायकवाड सर आणि सर्वांना मिळून सहकार्य करणारे गणेश मामा यांचं या कार्यक्रमाला अतिशय मोलाचं असं सहकार्य मिळालं आणि हा कार्यक्रम सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपला पार पडलेला आहे. असेच कार्यक्रम आपले सर्वांच्या सहकार्याने व्हावेत अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांच्या विचारातून या ठिकाणी आपण चांगल्या रीतीने कार्यक्रम केला की या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करूया. World Students Day. Dr. Kalam emerged as a superb team leader and a technologist par excellence in his career. From 1963 to 1980, his career was spent in space research with the founding of India's space program by Vikram Sarabhai under the Indian Committee for Space Research, which became ISRO. The successful launch of the satellite launch vehicle SLV-3 was a high point of Kalam's space stint, which propelled India into a select band of countries with rocket launching capability. After his success, he was shifted to the Defense Research and Development Organization DRDO to head the missile project and was made the director of Defense Metallurgical Research Laboratory DMRL in Hyderabad in 1982. He kept his launch vehicle experience in full use by putting together teams of engineers to work on missile development. His effort gave birth to the Guided Missile Development Program, leading to the launch of surface-to-surface missile named Prithvi, surface-to-air missile named Trishul, surface-to-air missile named Akash, third generation anti-tank missile named Nag. The launch of Prithvi missile on 25th February 1988 was a historical moment for our country. It was not only a surface-to-surface missile, but was a basic module for the coming future. The launch of Prithvi thundered our neighboring countries, and as a result, Western countries banned the supply of such useful material for missile program, but couldn't stop India. Under Kalam's guidance, the self-dependency of India and the innovation of missiles disturbed all the nations. Yet again, he proved his team building and leadership qualities for technology projects. Later, Kalam played a pivotal role in the 1998 nuclear test known as Pokhran-2. This was surprising to many because he did not come from a nuclear science pedigree and his foray was rocket science in both the ISRO and DRDO. But he became instrumental as a technology manager because Pokhran-2 campaign was seen as a joint venture of DRDO, armed forces and the nuclear establishment. Building and leading technology terms was Kalam's real strength as a technologist and an engineer. This is what is needed for mission-oriented programs. His sincere endeavor for making India self-reliant in defense and space research earned him the title of Missile Man of India. The great personality was awarded the Padma Bhushan 1981, Padma Vibhushan 1990, and then proudly declared the Bharat Ratna in the year
1997 for his excellent contribution in the field of scientific research and modernization of defense technology in India. There was no end of assignments to Dr. Kalam after his retirement. In 1999 to 2001, he became the first person to hold the coveted post of Principal Scientific Advisor to the Government of India. During this tenure, he worked on the need of making life-saving medical treatment affordable to the poorest of the poor. His stint as PSA culminated in numerous achievements.